दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसानं ओढ दिली आहे। म्हणजे जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये तो चांगला बरसला, मात्र गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा पावसाकडे बघत वाट पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। मात्र मराठवाडा आणि विदर्भामध्ये परिस्थिती अजूनच बिकट आहे आणि यावर संजय शिरसाट आणि दत्तात्रय भरणे यांनी नेमकं काय म्हटलंय आपण पाहूया। आम्ही सरकारला हीच विनंती केली की कधी पाऊस जास्त अतिवृष्टीमध्ये नुकसान होतं त्याला आपण भरपाई देतोच आहे, परंतु हा जर दुष्काळ जर आमच्याकडे जर वाढला, टक्केवारी बघा इतकी कमी झालेली पावसाचं प्रमाण सुद्धा आज आमच्या धरणामध्ये धरणामध्ये पाणी हे 22 TMC आहे, पूर्ण नाही येते, ते पुरणारच नाही आम्हाला ते। म्हणून आता ह्या दुष्काळाला कसा फेस करायचं यासाठी आम्ही मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा सांगितलं, त्याची उपाययोजना ही आजपासून करा आणि आजपासूनच आपण ह्या दुष्काळाला समोर जायचं आहे, त्यासाठी प्रयत्न आपण केले पाहिजे, ते आम्ही करतोय। निश्चित सांगेल की मराठवाड्यातला शेतकरी असेल का विदर्भातली काही चांगली स्थिती नाही आहे, तिथेही सुद्धा आपलं सरकार आपल्या पद्धतीने पूर्ण प्रयत्न करेल आणि त्यांना शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही। सध्या पावसाची आपल्याला माहिती आहे, हवामान विभागाचा अंदाज आहे की ह्या महिन्यामध्ये पाऊस हा थोडा कमी जास्त पडेल, पण त्यांचा एक अंदाज आहे की विदर्भामध्ये साधारणतः 20-25 तारखेच्या पुढे नागपूर भागामध्ये पाऊस जास्त पडावा असा हवामान विभागाचा अंदाज आहे। असे प्रामाणिकपणे शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून त्यांचा अंदाज खरा ठरावा आणि निश्चित प्रकारे राज्यामध्ये सर्वदूर सगळीकडे पाऊस चांगल्या प्रकारचा पडावा। आपल्याला माहिती आहे की आजपर्यंत आजचा जर विचार केला तर साधारणतः राज्यामध्ये 67% पेरणी ही आपल्या राज्यामध्ये झालेली आहे आणि विभागाचा जर विचार केला तर अमरावती विभागामध्ये सर्वात जास्त पेरणी झालेली आहे आणि सर्वात कमी पेरणीचा विचार केला तर नंदुरबार विभागामध्ये सर्वात कमी पेरणी झालेली आहे।